ही आहेत जळगाव स्पेशल भरताची वांगी। तर आज मी बनवणार आहे भरीत ह्या वांग्यांचं। आणि सर्वप्रथम मी वांगे पूर्ण भाजून घेणार आहेत। वांग्यांमधनं तुम्ही बघू शकता तेल निघालेलं आहे। इथे हा सर्व सामान मी तयार करून घेतलेलं आहे। त्यामध्ये शेंगदाणे, डार्क हिरव्या मिरच्या ज्या तिखट असतात त्या एका वांग्याला 3 अशा घेतल्या आहेत, भरपूर लसूण आणि ओवा ज्याने भरीत अगदी खुसखुशीत होतं। आणि ह्या मिरच्या मी फोडणीत घालणार आहे। फोडणीत घालण्यासाठी कांद्याची पात, वांग्याची बाहेरची साल काढून घेतली आहे आणि ठेचा करणार आहोत आपण इथे लसूण आणि मिरचीचा। हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या आहेत, ते उग्र लागू नये म्हणून अशा पद्धतीने ठेचा बनवून घ्यायचा आहे। ठेच्यासोबत वांगे पण ठेचून घ्यायचे, त्यातून निघालेलं तेल पण मिक्स करायचं। इथे मी थोडं तेल तापवून घेतलंय आणि सोबत खाण्यासाठी काही मिरच्या तळून घेते। मिरच्या तळून झाल्यानंतर त्यात जिरं, ओवा, शेंगदाणे, मिरच्या आणि कांद्याची पात टाकून ते पूर्ण एकजीव होऊ द्यायचं आणि त्यात वरतून नंतर मग ठेचलेलं भरीत घालून मिक्स करायचं। पूर्ण भरतासाठी जेवढं मीठ लागणार आहे त्यातलं अर्ध मीठ मी भरीत ठेचताना टाकलंय आणि राहिलेलं मीठ जे आहे ते फोडणीत टाकलेलं आहे। कांद्याची पात पूर्णपणे तेलात व्यवस्थित झाल्यानंतर त्यात भरीत ॲड करायचंय। भरीत फोडणीला घातल्यानंतर त्याला जास्त हलवायचं नाहीये, मंद आचेवर वाफ येईपर्यंत त्याला व्यवस्थितपणे होऊ द्यायचंय। 3 किलो वांग्यांचं हे भरीत आहे, ज्यात जवळजवळ 10 ते 12 लोक जेवतील। भरीताला अशा प्रकारे साईडने तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचंय। सो अशा प्रकारे आपलं भरीत रेडी आहे। येताय ना खायला?